मंडळी 70,000 कोटींचं बजेट असलेले एखाद्या राज्या एवढं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी घनघोर लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुढच्या काही तासांमध्ये मुंबईकर या निवडणुकीच्या माध्यमातून आपला महापौर आणि एक प्रकारे इथले सत्ताधीश ठरवणार आहेत। पण आज मुंबईच्या मनात काय चाललंय? उद्या ईव्हीएमचं बटन दाबवण्याच्या आधी राजकीय खेळा शह आणि या सगळ्यामध्ये मुंबईकरांना आपल्याकडे खेचण्याची शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पण या सगळ्याचं राजकीय विश्लेषण आज आपण करणार आहोत ग्राउंड झिरो वरून। माझ्या मागे मुंबई महानगरपालिकेची तीच इमारत आहे ज्या इमारतीमध्ये बसण्यासाठी तिथं आपला महापौर बसवण्यासाठी राजकीय गणितं मांडली जात आहेत। आज मकर संक्रांत आहे आणि आजपासूनच उत्तरायण सुरू होतं। सूर्य मकर राशीत जातो, पण महाराष्ट्राच्या राजकारणातलं उत्तरायण कुणासाठी असेल, संक्रांत कुणावर येईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही तासात मिळणार आहेत। आणि मुंबईकर आज रात्री झोपताना ठरवणार आहे मुंबई कुणाच्या हातात द्यायची। पण या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये ग्राउंड झिरो वरून विविध राजकीय पक्षांची मुंबईची नस जाणून घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे सगळे सहकारी माझे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत राहुल आहे, अमित मोडक आहेत, मयुरेश आहे, उदय जाधव आहेत, सुष्मिता आहे, प्रणाली आहे आणि सुमित आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं रिपोर्टिंग हे सगळे करत असतात, पण आपल्याला जे टीव्हीवरती पहिल्यांदा विश्लेषणात्मक रित्या ते आपल्याला सांगणार आहेत, केवळ बातमी नाही आहे। अमित, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे। ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी हाय व्होल्टेज का झाली, इतकी महत्त्वाची ती का बनली? एक गोष्ट जर बघितली विलास की 29 महापालिकांची निवडणूक आहे, परंतु असं वाटतं की फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। पुण्यात निवडणूक होते, पिंपरी चिंचवडमध्ये होते, नवी मुंबईत होते, जालना लातूरची तर मी गोष्टच करत नाही। आणि यावरूनच लक्षात येते की ही निवडणूक किती मुंबई सेंट्रिक आहे आणि किती महत्त्वाची आहे। दुसरं याचं गोष्ट की का महत्त्वाची आहे, सर्वात पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक सभेत वारंवार म्हणतायत की मराठी माणसा ही तुझ्या अस्तित्वाची लढाई आहे, शेवटची लढाई आहे। पण कदाचित त्यांना हे सांगायचं आहे की हे ठाकरेंच्या देखील अस्तित्वाची लढाई आहे। मी हे म्हणतोय की एक कोडं इतके वर्ष 2 दशकं एक कोडं या महाराष्ट्राला कळलं नाही। 2 दशकं एक मागणी होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं। या निवडणुकीत ते एकत्र आले, पण राज आणि उद्धव एकत्र आल्यावर इक्वल टू काय, त्याचं उत्तर देणारी ही निवडणूक आहे। कारण आतापर्यंत ही एकच गोष्ट या राजकारणात घडली नाही, महाराष्ट्रात घडली नाही की हे दोघं एकत्र आल्यावर काय होईल, यांची ताकद काय आहे त्याची उत्तर देणारी आहे, ठाकरे बँडची ताकद दाखवणारी आहे। त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं निर्विवाद वर्चस्व महाराष्ट्रावर आहे की नाही, महापालिका जिंकली तर त्यांचा जो दिल्लीचा मार्ग म्हणतो तो अधिक सुकर होणार आहे। त्याशिवाय या निवडणुकीत जर काँग्रेस 20-25 पेक्षा जास्त जागा आणू शकली तर आम्ही अजून जिवंत आहोत ही दाखवणारी निवडणूक आहे। त्यामुळे प्रत्येकासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे, जेवढ्या ठाकरे ब्रँडचं महत्त्व दाखवणारी आहे तेवढी एकनाथ शिंदे यांचं मुंबईत ताकद आहे की नाही। लोकसभा आणि विधानसभेला हे कळून चुकलं की ते UBTला तेवढी फाईट देऊ शकली नाही। मग या निवडणुकीत त्यांना दाखवायचं आहे की मी उर्वरित महाराष्ट्रात नाही तर मी मुंबईत देखील तेवढाच महत्त्वाचा। बरोबर, त्यामुळे सगळ्यांच्याच अस्तित्वाची ही निवडणूक आहे। मयुरेश, या निवडणुकीमध्ये खूप चर्चा झाली, ती म्हणजे ठाकरे ब्रँडची। ग्राउंडवर खरंच ठाकरे ब्रँड दिसतोय का, अंडरकरंट दिसतोय का, आणि दोघं एकत्र येणं एक राजकीय ताकद मत रूपातली दिसतेय का? विलास, अंडरकरंट दिसतोय, पण त्या अंडरकरंट बरोबर लोकांमध्ये एक राग पण आहे। राग हा आहे की ठाकरे BJP बरोबर जरी असताना 20-25 वर्षात खड्डेमुक्त मुंबई अजून झालेली नाही, जे वारंवार ते प्रॉमिस करतात, त्यामुळे तो एक राग आहे। राग याचा पण आहे लोकांमध्ये की गेले 3 वर्ष म्हणजे 22ला महापौरची शेवटची टर्म झाली, त्याच्यानंतर जे आहे
ते कोणीही तिथे म्हणजे इलेक्शन झालं नाही, टेक्निकल रिझन्स काही असू दे. त्यामुळे गेल्या 3 वर्षात त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. नगरसेवक नव्हते, त्यांना अधिकाऱ्यांना भेटावं लागलं, सामान्य माणसांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी अधिकाऱ्यांना भेटावं लागलं. त्यामुळे ठाकरे ब्रँडची ही, जसं अमितने सांगितलं की ठाकरे ब्रँडची नाही, ही सगळ्यांचीच मोठी कसोटी आहे आणि सगळ्यांसाठीचे इलेक्शन प्रेस्टिजियस ह्याच्यासाठी झालं आहे कारण का आपण बघितलं लोकसभेला रिझल्ट काय आले, महाविकास आघाडीच्या बाजूने, महायुतीच्या बाजूने विधानसभेला आले. त्यामुळे स्कोर हे 1-1 आहे, म्हणजे 1-1 स्कोर आहे. आता खरी बाजी आहे की मुंबईवर राज्य कोण करणार. आणि तुम्ही बघू शकता की विलास, दिल्लीवर पण अनेक गोष्टी होत आहेत. म्हणजे दिल्लीचे नेतेही या इलेक्शनकडे नजर लावून बसलेत की मुंबई कोण जिंकतं, ठाकरे जिंकतात की महायुती जिंकते. पण दिल्लीचे नेते आले नाहीत तिकडे, म्हणजे अगदी हा देखील मुद्दा आहे की दिल्लीचे नेते आले नाहीत. टाळलं की आले नाही, हाच मुद्दा खरं तर महत्वाचा आहे. गरज मागच्या 2 आठवड्यात ज्यावेळी इलेक्शन पीकवर गेलं, भाजपनं ऐनवेळी आपली स्ट्रॅटर्जी बदलली का काय असं जर बघायला गेलं तर आपल्याला नीट बघावं लागेल की अगदी म्हणजे आपण देखील बातम्या दिल्या होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 तारखेला मुंबईत येणार, योगीच्या म्हणजे मुख्यमंत्री योगींच्या मुंबईत सभा होणार, पवन कल्याण असेल. अन्नमाला फक्त एक अपवाद वगळला तर बाहेरून कुणी आलं नाही. कदाचित हा एक पॅटर्न जो होता तर तो कुठेतरी ठाकरे बंधूंच्या युतीमुळं भाजप किंवा महायुतीमध्ये अस्थिरता आहे, कुठेतरी भीती आहे, हा मेसेज जाऊ नये म्हणून राष्ट्रीय पातळीच्या नेत्यांवरला डावललं गेलं का, त्यांना थांबवलं गेलं का, हा देखील तिथला महत्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला जी डावललं जाणं म्हणायचं की मग कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे की सत्ता येईल की नाही. मग आलं तर बाबा, माझं यावर थोडंसं वेगळं मत आहे. राहुल म्हणतो आहे की स्ट्रॅटेजी भाजपनं बदलली. माझं म्हणणं आहे बदलली नाही, त्यांना बदलायला लागली. कारण वातावरण तसं तयार करण्यात आलं. अगदी मी सुरुवातीपासून सांगते की जेव्हा या चर्चा होत होत्या, म्हणजे PM येणार, त्याचबरोबर योगी येणार, त्याचबरोबर इतर भाजप अमित शहा येणार, मैदान शिवाजी पार्क मिळणार, ते मिळवण्यासाठीची धडपड आपण बघितली होती. हे सगळं बघत असताना सातत्यानं महाविकास आघाडी असे किंवा मनसे असे यांच्याकडून सातत्यानं अशा पद्धतीचं एक बोललं जात होतं. त्यांचे छोटे छोटे नेते सुद्धा हे बोलत होते की उद्या कॉलेजच्या GSची जरी निवडणूक असेल ना तरी भाजपच्या मोठ्या लोकांना इथं यावं लागेल. हे नरेटिव्ह त्यांनी जे सेट केलं की कुठलीही निवडणूक असो ही मोदींच्या नावाशिवाय यांना जिंकताच येत नाही किंवा यांना ती खेळताच येत नाही, हे नरेटिव्ह ज्या पद्धतीनं पसरलं गेलं त्याला काउंटर करण्यासाठी. म्हणून कारण आम्ही असं ऐकलं होतं राहुल गांधी प्रियंका गांधी येणार असं काहीतरी ऐकलं होतं, तेही कुणी आले नाही. ज्या पद्धतीनं भाजपनं स्ट्रॅटर्जी बदलली तशी स्ट्रॅटर्जी तर कधी काँग्रेसनं मैदानात उतरताना केलेली नव्हती. पहिल्यांदा तर स्वबळाचा नारा दिला, अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाही, वंचितला सोबत घेतला पण वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार दिला नाही, हा संपूर्ण गोंधळ होता. ज्या वेळेला काँग्रेस मैदानात उतरलं त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं विवाद नको विभाग हवा. पण या सगळ्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि वंचित मधला संवादच कुठे दिसला नाही.